न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। आदर्श शिक्षक दिलीप कुलकर्णी प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी। राष्ट्रवादी काँग्रेसचे आज विटा तहसील कार्यालयासमोर आंदोलन। विटा आदर्श शिक्षक दिलीप कुलकर्णी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या कथित खोट्या विनयभंगाच्या गुन्ह्याची सीआयडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवार गटाने केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर तालुका अध्यक्ष पंकज भैया डबळे यांनी याबाबत विटा विभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। निवेदनानुसार खानापूर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटी विटा या संस्थेत प्रदीर्घ सेवा बजावून मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालेले तसेच सांगली जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले दिलीप कुलकर्णी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा गुन्हा कट आणि कारस्थानातून दाखल करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सत्य समोर आणावे आणि कथित खोटा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवार 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता विटा तहसील कार्यालयासमोर भांडाफोड आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। दरम्यान या प्रकरणात संबंधित पोलिसांकडून काय भूमिका घेतली जाते आणि आंदोलनानंतर प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते याकडे आता लक्ष लागले आहे।